तर आजचा जो नेक्स्ट टॉपिक राहील आपला तो राहील एक्लेम्शिया. लास्ट क्लासमध्ये आपण हायपरटेन्शनल डिसऑर्डर्स ड्युरिंग प्रेग्नन्सी बघितले होते. त्यामध्ये जेस्टेशनल हायपरटेन्शन आहे, त्याच्यानंतर प्री एक्लेम्शिया, सिव्हिअर प्री एक्लेम्शिया कशाला म्हणतात, त्यानंतर तिथे सोबतच क्रोनिक हायपरटेन्शनचा कन्सेप्ट सुद्धा आपण बघितला. तर लास्ट क्लासमध्ये आपण जितकेही काही प्रेग्नन्सी डिसऑर्डर्स आहे, प्रेग्नन्सीमध्ये जे हायपरटेन्शनल डिसऑर्डर्स आहे ते बघितले होते. या क्लासमध्ये स्पेसिफिकली आपण जे फोकस करणार आहोत ते राहील एक्लेम्शियावर. आणि एक्लेम्शियामध्ये जे काही कन्व्हल्जन्स येतात, एक्लेम्शियामध्ये जे फक्त इतका डिफरन्स आहे त्यामध्ये आणि यामध्ये, एक्लेम्शियामध्ये इथे कन्व्हल्जन्स राहील. आणि हे जे कन्व्हल्जन्स आहे त्याच्या 4 स्टेजेस दिलेले आहेत. तर या क्लासमध्ये आपण एक्लेम्शियाचे कन्सेप्ट आणि सोबतच जे कन्व्हल्जन्स आहे त्याचे आपण स्टेजेस बघणार आहोत. ठीक आहे, तर स्टार्ट करतो इथे एक्लेम्शियापासून. तर एक्लेम्शिया जर समजायचं असेल तर एकदा शॉर्ट ओव्हरव्ह्यू घेऊ, एक शॉर्ट रिव्ह्यू घेऊ. लास्ट क्लासमध्ये आपण जे हायपरटेन्शनल डिसऑर्डर्स बघितले किंवा जे जेस्टेशनल हायपरटेन्शन असेल त्याच्यावर आपण एकदा ओव्हरव्ह्यू घेऊ. तर जेस्टेशनल हायपरटेन्शन सांगितलं होतं, ते काय सांगितलं, जर मदरने प्रेग्नन्सी कन्सिव्ह केली आणि प्रेग्नन्सी कन्सिव्ह केल्यानंतर टिल 20 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत त्या वुमनचं ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मल राहील. आणि 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर त्याच वुमनचं जे ब्लड प्रेशर जे आहे हे 140/90 mm ऑफ एच येत असेल. आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन बद्दल बघतोय, तर इथे काय राहील, टिल 20 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत ब्लड प्रेशर हे नॉर्मल राहील. आणि 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जर ब्लड प्रेशर हे 140/90 mm ऑफ एच येत आहे आणि ते ब्लड प्रेशर कुठपर्यंत राहील, जर डिलिव्हरीच्या पिरियड नंतर सुद्धा 12 वीक जे आहे तिथपर्यंत जर ब्लड प्रेशर जे आहे हे 140/90 mm ऑफ एच येत असेल तर त्याला आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हणतो. ठीक आहे, ते एकदा शॉर्ट ओव्हरव्ह्यू पुन्हा घेतोय की जर वुमननी प्रेग्नन्सी जी आहे ती कन्सिव्ह केली, त्यानंतर 20 वीक ऑफ जेस्टेशन पर्यंत त्या वुमनचं जे ब्लड प्रेशर होतं हे अगदी नॉर्मल होतं. त्यानंतर जेव्हा 20 वीक ऑफ जेस्टेशन नंतर जर ब्लड प्रेशर घेण्यात आलं तर सडनली इथे फर्स्ट टाइम जर ब्लड प्रेशर जे आहे हे 140/90 mm ऑफ एच येत आहे. आणि हे कुठपर्यंत राहत आहे, डिलिव्हरीच्या पिरियड पर्यंत राहत आहे. डिलिव्हरीच्या पिरियड पासून सुद्धा 12 वीक जे आहे पोस्टपार्टम पिरियड, यामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर हे 140/90 mm ऑफ एच येत आहे. आणि 12 वीक नंतर जर ब्लड प्रेशर जे आहे त्याच्या नॉर्मल लेवलवर येत आहे तर त्याला आपण जेस्टेशनल हायपरटेन्शन म्हटलं. ठीक आहे, तर जेस्टेशनल हायपरटेन्शन आपण प्री एक्लेम्शिया सुद्धा बघितलं होतं. आणि प्री एक्लेम्शिया काय होतं कंडिशन, हेच सगळी कंडिशन सेम राहील, फक्त याच ठिकाणी ब्लड प्रेशर जे वाढलेलं आहे 140/90 mm ऑफ एच जे आहे आणि सोबतच जर तिथे सिम्पटम्स दिसत असेल, म्हणजे ब्लड प्रेशर जे वाढलेलं आहे या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे जर तिथे काही सिम्पटम्स शो होत असेल, जसे की प्रोटीन युरिया असेल म्हणजे एक्सक्रिशन ऑफ एक्सेस प्रोटीन इन युरिन, जर युरिन मध्ये जास्त प्रमाणात प्रोटीनचं लॉस होत असेल आणि सोबतच त्या ठिकाणी जर एडिमा फॉर्मेशन असेल तर त्याला आपण काय म्हटलं होतं, त्याला आपण प्री एक्लेम्शिया कंडिशन म्हटलं. ठीक आहे, त्याला आपण प्री एक्लेम्शिया कंडिशन म्हटलं. तर एक्लेम्शिया काय, हे जे प्री एक्लेम्शिया आहे हे मॅनेजेबल कंडिशन आहे, याला आपण ट्रीट करू शकतो बाय गिव्हिंग अँटी हायपरटेन्सिव्ह जे ड्रग्स असतात त्याचा वापर करून, किंवा अदर जे बेड रेस्ट असतात ते तिला प्रोव्हाइड केलं तर त्याच्यावरून सुद्धा सर्क्युलेशन वाढतं आणि रिनलचा जो फ्लो आहे तो वाढतो, तिथे GFR सुद्धा वाढलं जातं. तर म्हणायचं हेच आहे की प्री एक्लेम्शियाची कंडिशन आहे मॅनेजेबल कंडिशन आहे आणि ट्रीटेबल कंडिशन आहे. पण याच ठिकाणी प्री एक्लेम्शिया जर त्याच्या अर्ली स्टेजमध्ये मॅनेज नाही केलं तर त्याचं रूपांतर हे एक्लेम्शियामध्ये होतं. तर एक्लेम्शिया काय, इट इज अन कॉम्प्लिकेशन ऑफ प्री एक्लेम्शिया. एक्लेम्शिया इज अन कॉम्प्लिकेशन ऑफ प्री एक्लेम्शिया अलॉंग विथ ऑनसेट ऑफ कन्व्हल्जन्स. जर त्या वुमनला कन्व्हल्जन्स येत असेल, ठीक आहे, प्री एक्लेम्शियाचं एक कॉम्प्लिकेशन आहे आणि सोबतच त्या ठिकाणी जर कन्व्हल्जन्स येत असेल, हा शब्द भरपूर महत्वाचा आहे की कन्व्हल्जन्स असेल, फिट्स असेल किंवा त्या वुमनला सीझर्स असेल तर त्याला आपण एक्लेम्शिया म्हणतो. ठीक आहे, ते एक्लेम्शिया कंडिशन काय की मदरचं जे ब्लड प्रेशर आहे हे अबोव 140/90 किंवा इथे जे आहे 160, जे सिव्हिअर प्री एक्लेम्शिया बघितलं होतं आपण, जर मदरचं ब्लड प्रेशर जे आहे 160/110 mm ऑफ एच जी किंवा त्यापेक्षा वाढलेलं असेल आणि सोबतच जर तिथे मदरला हे कन्व्हल्जन्स असतील, यासोबतच तिथे मदरला कन्व्हल्जन्स असतील किंवा सीझर्स असतील, त्याला आपण फिट सुद्धा म्हणतो, तर जर हे कंडिशन असेल तर त्याला आपण एक्लेम्शिया म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर एक्लेम्शिया जे आहे हे केव्हा पण, किंवा जे एक्लेम्शियामध्ये जे कन्व्हल्जन्स असतात हे केव्हा पण अराईज होऊ शकतात. हे जे डिलिव्हरीचा पहिले जो पिरियड आहे, जे अँटीपार्टम पिरियड आहे, त्यानंतर ड्युरिंग डिलिव्हरी पिरियड जे इंट्रापार्टम पिरियड आहे त्यामध्ये सुद्धा कन्व्हल्जन्स येऊ शकतात. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर, बेबीची डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा जे पोस्टपार्टम पिरियड आहे त्याच्या 48 तासांपर्यंत तिथे कन्व्हल्जन्स येऊ शकते. तर पण या तिन्ही पिरियड मधून, जे अँटीपार्टम पिरियड आहे डिलिव्हरीच्या पहिलेचा, डिलिव्हरीचा जो पिरियड आहे लेबर प्रोसेसचा, जो इंट्रापार्टम पिरियड आहे किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर जो पोस्टपार्टम पिरियड आहे, या तिन्ही पिरियड मधून मोस्ट कॉमनली जे कन्व्हल्जन्स आपल्याला बघायला मिळतात ते राहते अँटीपार्टम पिरियड मध्ये.
अँटीपार्टम जो पिरियड आहे, डिलिव्हरीचा जो पहिलेचा पिरियड आहे, अँटीपार्टम पिरियड आहे, यामध्ये मोस्ट कॉमनली आपल्याला कन्व्हल्जन्स बघायला मिळतात आणि हे डेंजर स्वरूपाचे सुद्धा आहे, जे म्हणजे तिघांमधूनही अँटीपार्टम पिरियड असेल, इंट्रापार्टम असेल, पोस्टपार्टम असेल, तिघांमधून सगळ्यात जास्त जे डेंजरस कंडिशन आहे कन्व्हल्जन्स येण्याची हे अँटीपार्टम पिरियड मध्ये असते. का बरं? कारण यामध्ये प्लॅसेंटा जो आहे तो स्थिर आतमध्ये आहे आणि बेबी जो आहे तो अद्याप डिलिव्हर्ड झालेला नाहीये. आणि आपल्याला माहिती आहे की प्री एक्लेम्शिया मध्ये आपण पॅथोफिजिओलॉजी बघितली, त्यामध्ये जे कन्व्हल्जन्स येतात किंवा जेही काही कंडिशन तिथे अराईज होत आहे हे कशामुळे होत आहे, हे जे सोर्स आहे हे प्लॅसेंटा सोर्स आहे. ते जे कंडिशन जे प्रॉब्लेम क्रिएट करत आहे हा स्वतः प्लॅसेंटा तिथे क्रिएट करत आहे आणि प्लॅसेंटा व्यवस्थित डेव्हलप नाही झाल्यामुळे तिथे इन्फ्लॅमेटरी मिडिएटर्स रिलीज होत होते आणि ते व्हॅझो कॉन्स्ट्रिक्शन वगैरे करत होते, त्याच्यामुळे तिथे ब्लड प्रेशर हे वाढत होतं. तर जे कन्व्हल्जन्स येत असतील त्या वुमनला, तर ते जर अँटीपार्टम पिरियड मध्ये येत असेल सगळ्यात जास्त बघायला मिळतात, मोस्ट कॉमनली सीन आणि क्वेश्चन सुद्धा आहे आणि सोबतच तिथे मोस्ट डेंजरस फॉर्मचे सुद्धा असतात, कारण स्टील प्लॅसेंटा जो आहे तो आतमध्ये आहे आणि अद्याप बेबी जो आहे तो डिलिव्हर झालेला नाहीये. त्याच्यानंतर एक्लेम्शियामध्ये कन्व्हल्जन्स यायच्या पहिले काही साईन्स दाखवतात, म्हणजे कन्व्हल्जन्स यायच्या पहिले त्या वुमनला काही वॉर्निंग साईन्स दिसून पडेल. ते जे वॉर्निंग साईन्स आहे ते वॉर्निंग साईन्स म्हटलं गेलं आहे तिथे की ते जे आहे जर ते साईन्स दिसत असेल ते वॉर्निंग देत आहे की ती मदर जे आहे काही कालांतरानंतर तिथे कन्व्हल्जन्स थ्रू ती जाऊ शकते. ठीक आहे, तर ते जे वॉर्निंग साईन्स असतात, जर त्या वुमनला हेडेक असेल, जर त्या वुमनला हेडेक असेल, सोबतच त्या वुमनला ब्लड विजन असेल, ठीक आहे, धुल्लेपणा दिसत असेल, ब्लड विजन असेल, जर एक्सेस प्रोटीन लॉस होत असेल, प्रोटीन युरिया असेल, हे काय हे सायन्स शो करत आहे. हे काय आहे, हे एक प्रकारचे सायन्स आहे की ते वुमन जे आहे काही कालांतरानंतर कन्व्हल्जन्स मध्ये ती जाऊ शकते. ठीक आहे, तर त्यानंतर स्टेजेस ऑफ जे एक्लेम्शियाचे कन्व्हल्जन्स येतात त्या कन्व्हल्जन्स मध्ये 4 स्टेजेस दिले आहे. तर सर्वात पहिली जी स्टेज आहे त्याला आपण प्री मॉनिटरी स्टेज म्हणतो आणि प्री मॉनिटरी स्टेज आहे म्हणजे अद्याप जी ती मदर आहे ती कन्व्हल्जन्स थ्रू गेलेली नाहीये, ती कन्व्हल्जन्स मध्ये जाणार असेल किंवा ती कन्व्हल्जन्स मध्ये जायच्या आधी काही वॉर्निंग साईन शो करत आहे. आताच आपण वॉर्निंग साईन्स बद्दल बघितलं की ती कन्व्हल्जन्स मध्ये जाण्याच्या अगोदर काही वॉर्निंग साईन शो करत असेल, तर त्यालाच आपण प्री मॉनिटरी, त्या कंडिशन मध्ये आपल्याला मॉनिटरिंग करायला लागेल त्या वुमनची, तर त्यामुळेच आपण त्या कंडिशनला आपण त्याची स्टेज आहे त्याला आपण प्री मॉनिटरी स्टेज किंवा ऑरल स्टेज सुद्धा म्हणतो. तर यामध्ये वॉर्निंग साईन्स जे आताच बघितले त्यामध्ये हेडेक असेल, जर हेडेक असेल, ब्लड विजन असेल, प्रोटीन युरिया खूप जास्त प्रमाणात असेल, सोबतच युरिन आउटपुट जो आहे तो 30 ml पर अवरच्या जर खाली येत असेल, सोबतच हे जे सगळे साईन्स आहे हे जर दाखवत असेल, सगळ्यात महत्त्वाचं हेडेक आणि ब्लड विजन असेल आणि प्रोटीन युरिया असेल, तर ती काय साईन शो करत आहे की ती काही कालांतरानंतर कन्व्हल्जन्स मध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर तिथे ऑलफॅक्टरी हॅल्युसिनेशन, ऑलफॅक्टरी हॅल्युसिनेशन म्हणजेच का, ती जी मदर आहे जी कन्व्हल्जन्स मध्ये काही कालांतरानंतर जाणार आहे त्या साईन सोबतच जर ती कंप्लेंट करत असेल अशा प्रकारचं की मला एक घाण वास येत आहे, म्हणजेच काय की फॉल्स परसेप्शन ती करत आहे, फॉल्स परसिव्ह करत आहे, जरी तिथे स्टिम्युलस तशा प्रकारचा की वास, घाण वास येण्यासारखं तिथे काहीच नसून जरी सुद्धा ती कंप्लेंट करत असेल की मला तिथे घाण एक प्रकारचा स्मेल येत आहे, त्यालाच आपण ऑलफॅक्टरी हॅल्युसिनेशन सुद्धा म्हणतो आणि याच कंडिशनमुळे याला आपण ऑरल स्टेज सुद्धा म्हणतो. ठीक आहे, म्हणजे फॉल्स ती परसेप्शन करेल आणि त्यालाच आपण ऑलफॅक्टरी हॅल्युसिनेशन म्हणतो. त्याच्यानंतर ही जी स्टेज आहे हे जवळपास 30 सेकंड साठी राहते. ही जी स्टेज आहे प्री मॉनिटरी स्टेज ही 30 सेकंड साठी राहते. त्याच्यानंतर सगळ्यात जे महत्त्वाचं आहे प्री मॉनिटरी स्टेज मध्ये ते आहे आय रोल. इफ द मदर्स आयबॉल जे आहे ते जर एक साइडनी रोल्ड झाले असेल आणि ते फिक्स झाले असेल, आयबॉल जर रोल्ड झाले आणि एक साइडला जाऊन ते फिक्स होत आहे, सोबतच हेड जे आहे त्या मदरचं ते एक साइडनी जात असेल, आयबॉल्स रोल होत असेल आणि जर फिक्स या कंडिशन मध्ये राहत असेल तर त्याला आपण प्री मॉनिटरी स्टेज म्हणतो. इथे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा क्वेश्चन सुद्धा बनतो, जर प्री मॉनिटरी स्टेजचं सिम्पटम काय किंवा प्री मॉनिटरी आयबॉल्स जर त्या वुमनचे रोल होत असेल आणि एक साइडनी जात फिक्स होत असेल किंवा त्याच्यानंतर हेड जे आहे त्या वुमनचं ते एक साइड जाऊन फिक्स होत असेल, तर ते कुठल्या स्टेजमध्ये दिसून पडतं, ते कुठल्या स्टेजमध्ये दिसून पडतं, ते फर्स्ट स्टेज ऑफ एक्लेम्शिया किंवा प्री मॉनिटरी स्टेज ऑफ एक्लेम्शिया मध्ये दिसून पडतं. ठीक आहे, त्यानंतर जे नेक्स्ट आहे त्याला आपण टोनिक स्टेज म्हणतो. यामध्ये जे आहे जे वुमन जे आहे ते कन्व्हर्जन्स थ्रू जाणार आहे. यामध्ये जे व्हॉलेंटरी मसल्स असतात आपल्या बॉडीचे, जे व्हॉलेंटरी स्केलेटल मसल्स असतात ते पूर्ण स्पाझम होईल, याचं पूर्ण कॉन्ट्रॅक्शन होईल, पूर्ण स्पाझम होईल. म्हणजे जर व्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन होत असेल पूर्ण स्केलेटल मसलचं तर त्या कशात दिसून पडतं, ते टोनिक स्टेज मध्ये दिसून पडतं.
त्यानंतर यामध्ये जर कंटिन्युअस पूर्ण मसल्सचे स्केलेटन जे मसल्स आहे आपले कॉन्ट्रॅक्ट होत आहे, आकुंचन पावत आहे, तर त्यासोबतच तिथे रेस्पिरेटरी मसल सुद्धा आहे ते सुद्धा कॉन्ट्रॅक्शन होणार आहे आणि सोबतच तिथे रेस्पिरेशन जे आहे, सोबतच तिथे रेस्पिरेशन जे आहे ते मदरचं ते सुद्धा तिथे स्टॉप होईल. म्हणजे जे जेही पिरियड राहील हा सुद्धा पिरियड जो आहे हा 30 सेकंड साठी राहतो. प्री मॉनिटरी स्टेज होता, वॉर्निंग साईन होतं त्यामध्ये सुद्धा आणि यामध्ये सुद्धा 30 सेकंडचा राहतो. पण यामध्ये जे आहे जे व्हॉलेंटरी मसल्स आहे हे पूर्णपणे कॉन्ट्रॅक्शन होत आहे, मसलचं स्पॉझम होत आहे आणि त्याचमुळे तिथे रेस्पिरेशन जे आहे त्या वुमनचं ते सुद्धा पूर्ण सीज होईल, म्हणजे तिथे स्टॉप होईल. रेस्पिरेशन त्या मदरचं स्टॉप होईल आणि रेस्पिरेशन आपल्याला माहिती आहे जर वुमनचं स्टॉप झालं कुठल्याही पर्सन जर रेस्पिरेशन हे व्यवस्थित रीतीने होत नाही तिथे ऑक्सिजनचा पुरवठा त्या सेल्सला व्यवस्थित होणार नाही, म्हणून तिथे सायनोसिस सुद्धा या कंडिशन मध्ये दिसून पडेल. ठीक आहे, म्हणजे रेस्पिरेशन सुद्धा ऍबसेंट राहील आणि रेस्पिरेशन अबसेंट राहिल्यामुळे त्या वुमन मध्ये सायनोसिस ब्लूइस एक प्रकारचं ब्लूइस स्किन तिथे डिस्कलरेशन दिसेल, कशामुळे रेस्पिरेशन स्टॉप झाल्यामुळे. त्याच्यानंतर एक ॲबनॉर्मल पोस्चरिंग सुद्धा दिसते, जे पूर्ण जे बॉडी आहे जे पूर्ण बॉडी आहे त्याचे स्केलेटन मसल्स काय झाले पूर्ण कॉन्ट्रॅक्ट झाले आहे, स्पाझम झाले आहे त्या ठिकाणी, म्हणून जे होल बॉडी आहे ते व्हॉलंटरी स्पाझम होतं. पूर्ण जे बॉडीचं आहे त्याचे जे व्हॉलंटरी मसल्स असेल पूर्ण व्हॉलंटरी मसल जे पूर्ण बॉडीचे त्याचं स्पाझम होणार आणि एक ॲबनॉर्मल पोस्चरिंग तिचे क्रिएट होईल. एक ब्रिजिंग पोझिशन ते वुमन घेणार, तर त्यालाच आपण काय म्हणतो ट्रक ऑफिस टोटर्नस म्हणतो. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला दिसत आहे पूर्ण जे बॉडी आहे इथे ॲबनॉर्मल पोस्चरिंग झाली आहे, पूर्ण बॉडीचे स्केलेटन मसल जे आहे ते एक मसल स्पाझम झालाय आणि सोबतच ते जे लिम्स आहेत जे पाय आहेत त्या वुमनचे किंवा त्या पर्सनचे ते फ्लेक्स झाले असतील, ते कसे राहील फ्लेक्स राहील आणि हँड जे आहे आपले त्या कंडिशन मध्ये ते क्लेंच राहतील. या कंडिशन मध्ये क्वेश्चन सुद्धा राईज होतो जर मदरचा जे ट्रंक ऑफिस्टोनस आहे हे कुठल्या स्टेज मध्ये दिसून पडतंय, हे कुठल्या स्टेज मध्ये दिसून पडते हे टोनिक स्टेज मध्ये, आणि हे काय पूर्ण होल जे बॉडी आहे त्या वुमनची ते पूर्ण मसल स्पाझम होते आणि त्यामध्ये लिम्स जे आहे ते फ्लेक्स होतात, पाय जे आहे ते फ्लेक्स होतात आणि हे हँड जे आहे हे क्लेंच होतात आतमधल्या भागाने, तर यालाच काय म्हणतो आपण टोनिक स्टेज म्हणतो आणि यालाच आपण ट्रंक ऑफिस्टोनस सुद्धा म्हणतो. आणि हे जे स्टेज आहे आता आपण डिस्कस केलं हे कुठपर्यंत राहते हे जवळपास 30 सेकंड साठी राहते. त्यानंतर जी स्टेज आहे त्याला आपण क्लोनिक स्टेज म्हणतो. क्लोनिक स्टेज जे आहे कन्व्हर्जन्सी ही थर्ड स्टेज आहे. यामध्ये पण लास्ट जे टोनिक स्टेज बघितली ती यामध्ये काय होतं तर पूर्ण कॉन्ट्रॅक्शन होत होतं, तिथे मसलचं स्पाझम होत होतं. पण या ठिकाणी जे आहे पूर्ण त्या स्टेज मधून गेल्यानंतर टोनिक स्टेज मधून गेल्यानंतर ती वुमन क्लोनिक स्टेज मध्ये येईल. म्हणजे या ठिकाणी इथे इन्व्हॉलंटरी मसलचं कॉन्ट्रॅक्शन सुद्धा होईल आणि रिलॅक्सेशन सुद्धा होईल. त्यामध्ये फक्त मसलचं स्पाझम होत होतं, कॉन्ट्रॅक्शन होत होतं दुसऱ्या स्टेज मध्ये किंवा टोनिक स्टेज मध्ये. यामध्ये कॉन्ट्रॅक्शन सोबतच तिथे रिलॅक्सेशन सुद्धा आहे. स्केलेटल मसल्स जे कॉन्ट्रॅक्ट होते त्याच्यानंतर काही वेळानंतर तिथे रिलॅक्सेशन सुद्धा होईल. तर हे जे स्टेज आहे यालाच आपण काय म्हणतो क्लोनिक स्टेज. इथे व्हॉलंटरी मसल गेट्स अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन स्टेट मध्ये जाईल. त्याच्यानंतर इथे कॉन्ट्रॅक्शन आहे आणि रिलॅक्सेशन आहे, म्हणून ते जे जॉ मसल्स आहे हे जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होईल आणि रिलॅक्सेशनच्या दरम्यान तिथे टंग बाईट जे आहे हे सुद्धा व्हायचे भरपूर जास्त चान्सेस असतात. म्हणजे जे कन्व्हर्जन्स येईल त्या वुमनला आणि जर ती क्लोनिक स्टेज मध्ये आहे म्हणजे तिथे कॉन्ट्रॅक्शन सुद्धा आहे आणि रिलॅक्सेशन सुद्धा आहे, तर त्यामुळे तिथे जे जॉ मसल्स आहे त्याचं सुद्धा कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होईल आणि तिथे जे आहे मदरला तिथे या क्लोनिक स्टेज मध्ये टंग बाईटचे भरपूर जास्त चान्सेस असतात. आणि मदर जे आहे जर तिने टंग बाईट केले तर तिथे भरपूर जास्त तिथे ब्लडी सिक्रेशन जे आहे ते तिथे क्रिएट होणार, कारण ब्लड येणार आहे. जर टंग बाईट केली असेल तर तिथे भरपूर प्रमाणात ब्लड सिक्रेशन जमा होईल आणि या कंडिशन मध्ये भरपूर जास्त जे ब्लड सिक्रेशन आहे हे ऍस्पिरेट करण्याची भरपूर जास्त त्या वुमनची भीती असते. ठीक आहे, यामध्ये ब्लडी सिक्रेशन जे आहे ते लंग मध्ये ऍस्पिरेट करण्याची भरपूर जास्त चान्सेस असतात, म्हणून पण इथे या कंडिशन मध्ये नर्सिंग इंटरव्हेन्शन विचारल्या जातात. सो क्लोनिक स्टेज आहे जर मदरने टंग बाईट केली म्हणजे ब्लड सिक्रेशन त्या माउथ मध्ये पूर्ण जमा आहे, तर या ठिकाणी सक्शनिंग केल्यानंतर सक्शनिंग सोबतच एक पॅटेंट एअरवे जे एअरवे क्लिअरन्सचं ते सुद्धा नर्सिंग इंटरव्हेन्शन आहे. या ठिकाणी ब्लडी सिक्रेशन जमा आहे, सक्शनिंग करणे, पॅटेंट एअरवे मेंटेन करणे, सोबतच एअरवे क्लिअरन्स करणे, हेड जे आहे ते लॅटरली एक साइडने करणे जेणेकरून जेही काही सिक्रेशन्स आहे ती ऍस्पिरेट करायला नको, म्हणून हेड जे आहे ते एक साइडने करणे. हे सगळे नर्सिंग इंटरव्हेन्शन्स आहे आणि याच्यावर फोकस केला जातो, प्रश्न सुद्धा विचारला जातात. त्याच्यानंतर जर रिलॅक्सेशन होत आहे, जर कॉन्ट्रॅक्शन झालं असतं फक्त तर त्या ठिकाणी रेस्पिरेशन स्टॉप होते, पण या ठिकाणी मसल्स जे आहे ते रिलॅक्सेशन झाल्यामुळे जे सायनोसिस आहे ते सुद्धा जे ब्लीच डिस्कलरेशन होत आहे ते तिथून निघून जाणार, सायनोसिस तिथून निघून जाणार, कारण ऑक्सिजन जे भेटतात सेल्सला रिलॅक्सेशन झाल्यामुळे तिथे सेल्सला व्यवस्थितरित्याचा ऑक्सिजन सुद्धा मिळणार. आणि त्याच्यानंतर जी होल बॉडी आहे गोज थ्रू पूर्ण जे बॉडी आहे यामध्ये कन्व्हर्जन्स मध्ये जाते. ठीक आहे, आणि कन्व्हर्जन्सच्या दरम्यान इथे अजून एक क्वेश्चन येतो की कन्व्हर्जन्सच्या दरम्यान एक नर्सिंग प्रायोरिटी म्हणून जे मदर
मदर आहे तिला सुपाईन पोझिशन दिल्या जाते, ठीक आहे. जे मदर कन्व्हल्जन्स येत आहे त्या मदरला तर त्या ठिकाणी सुपाईन पोझिशन दिलं जाते आणि सोबतच हार्ड सरफेस जे खालचा भाग राहील ते आधी काही मॅट्रेस राहील ते हार्ड राहायला पाहिजे, ठीक आहे. आणि सोबतच सुपाईन पोझिशन दिल्या जाते, सोबतच हेड जे आहे ते वन साइड केल्या जाते, तिथे व्हेंटिलेशन दिलं जाईल की व्यवस्थित रीतीचं तिला कुठल्या प्रकारचं कॉम्प्लिकेशन जे माउथ गॅग आहे ते सुद्धा इन्सर्ट केलं जाईल की जेणेकरून त्या कन्व्हल्जन्समुळे कुठल्या प्रकारचे तिथे ती कॉम्प्लिकेशन अराईज व्हायला नको. आणि ही जी कंडिशन आहे जे क्लोनिक स्टेजची कंडिशन आहे त्यामध्ये ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत आहे, ठीक आहे. ही कंडिशन जवळपास 1 ते 4 मिनिटासाठी राहते. ही जी तिसरी कंडिशन आहे हे कुठपर्यंत राहते, हे 1 ते 4 मिनिटासाठी आपल्याला दिसून पडते. त्यानंतर जी फोर्थ स्टेज आहे, जे फोर्थ स्टेज आहे यामध्ये त्याला आपण कोमा स्टेज सुद्धा म्हणतो. यामध्ये सगळ्यात जे महत्वाचं आहे कोमा स्टेज मध्ये जे मदर जे आहे ती डीप स्लीप मध्ये जाईल. जे मदर पूर्ण जे 3 स्टेजेस मधून गेली आहे, प्री मॉनिटरी स्टेज होतं, त्यानंतर कॉन्ट्रॅक्शन होतं, तर टोनिक स्टेज मध्ये ट्रंक ऑफिस झालं असेल, त्याच्यानंतर क्लोनिक स्टेज मध्ये मसल रिलॅक्स कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं असेल, त्याच्यानंतर फोर्थ स्टेज जे आहे यामध्ये कन्व्हल्जन्स जे आहे ते पूर्ण संपले आहे. आता मदर जे आहे पुढे इथून डीप स्लीप मध्ये जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी जे मदर जे आहे जे फोर्थ स्टेज मध्ये आहे ती पूर्ण जे तिन्ही स्टेजेस मधून गेली आहे, प्री मॉनिटरी स्टेज, टोनिक स्टेज, क्लोनिक स्टेज, तिन्ही स्टेज जे आहे त्याच्याबद्दल तिचं भान राहणार नाही. ती शी इज अनअवेअर, शी विल बी अनअवेअर फ्रॉम वॉट एव्हर शी गोज. म्हणजे ती पूर्ण जे तिन्ही स्टेजेस मधून गेल्या त्याच्याबद्दल तिला भान राहणार नाही, तिच्या लक्षात राहणार नाही की माझ्यासोबत इथपर्यंत या तिन्ही स्टेजमध्ये अशा प्रकारे झालं आहे म्हणून, ठीक आहे. तर या ठिकाणी ती अनअवेअर राहते आणि जेव्हा ती डीप स्लीप मध्ये जाते, सोबतच डीप स्लीप मध्ये जाते आणि डीप स्लीप मध्ये गेल्यानंतर ती पुन्हा जागी व्हायच्या पहिले, ती पुन्हा अवेक व्हायच्या पहिले जर पुन्हा तिथे कन्व्हल्जन्स येत असेल, ठीक आहे, तर त्याला आपण स्टेटस एक्लेम्प्टिकस सुद्धा म्हणतो. समजलं असेल की स्टेटस एक्लेम्प्टिकस म्हणजे काय, फोर्थ स्टेज मध्ये जे मदर जे आहे ती कशात जाते, ती डीप स्लीप मध्ये जाते आणि स्लीप मध्ये गेल्यानंतर आणि त्यानंतर ती उठायच्या पहिलेच, ती अवेक व्हायच्या पहिलेच जर पुन्हा कन्व्हल्जन्स त्या ठिकाणी येत असेल तर त्याला आपण स्टेटस एक्लेम्प्टिकस सुद्धा म्हणतो, ठीक आहे. तर चारही स्टेज आपण बघितल्या, चारही स्टेज मध्ये एकदा ओव्हरव्ह्यू. पहिली स्टेज जी आहे ते कशाची आहे, प्री मॉनिटरी स्टेज. प्री मॉनिटरी स्टेज मध्ये काय वॉर्निंग साईन्स शो होतात आणि वॉर्निंग साईन्स मध्ये हेडेक, ब्लड विजन, प्रोटीन युरिया राहील, सोबतच ऑल फॅक्टरी हॅल्युसिनेशन सुद्धा राहील, म्हणजे सर्टन स्मेल येत आहे, ठीक आहे, तशी ते कंप्लेंट करेल. त्याच्यानंतर जे नेक्स्ट स्टेज आहे त्याला आपण टोनिक स्टेज म्हणतो. आणि टोनिक जे स्टेज आहे यामध्ये काय होते, व्हॉलेंटरी स्केलेटल मसल जे तिथे व्हॉलेंटरी पूर्ण जे स्केलेटल मसल आहे त्याचं तिथे स्पाझम होते आणि सोबतच ही जी कंडिशन आहे यामध्ये सायनोसिस राहील, पूर्ण व्हॉलेंटरी मसलचं तिथे स्पाझम होतं, त्यामुळे काय होईल तिथे ब्लीच डिस्कलरेशन होईल. त्याच्यानंतर ही जी स्टेज आहे ही सुद्धा 30 सेकंड साठी राहते आणि सगळ्यात महत्वाचं टोनिक स्टेज मध्ये ट्रंक ऑफिस जे राहील, जे एक ब्रिजिंग पोझिशन राहील, पूर्ण व्हॉलेंटरी मसल्सचं स्पाझम झाल्यामुळे जे लिम्स आहेत ते फ्लेक्स होतील आणि हँड्स जे आहेत ते क्लेंच राहतील टोनिक स्टेज मध्ये. त्याच्यानंतर थर्ड जी स्टेज आहे ती आहे क्लोनिक स्टेज. आणि क्लोनिक स्टेज मध्ये काय होतं, व्हॉलेंटरी मसल तिथे व्हॉलेंटरी कॉन्ट्रॅक्शन होत होतं, फक्त या ठिकाणी तिथे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन सुद्धा होईल आणि कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झाल्यामुळे टंग बाईटचे भरपूर जास्त चान्सेस असतात. टंग बाईट बद्दल आपण बोललाय, तिथे माउथ गॅप अप्लाय करायला पाहिजे, सक्शनिंग सुद्धा नर्सिंग इंटरव्हेन्शन मध्ये येतं. त्याच्यानंतर एअरवे क्लिअरन्स, पॅटंट एअरवे मेंटेन करणं, ठीक आहे. सोबतच तिथे क्लोनिक स्टेज मध्ये जे सायनोसिस होत होतं टोनिक स्टेज मध्ये ते तिथून डिसअपिअर होऊन जाईल, ठीक आहे. आणि ही जी स्टेज आहे जे क्लोनिक स्टेज आहे हे कुठपर्यंत राहते, हे 1 to 4 मिनिट पर्यंत राहते. त्याच्यानंतर जे फोर्थ स्टेज आहे जे प्रोफाउंड स्टेज किंवा त्याला कॉमा स्टेज सुद्धा म्हणतो, तर सगळ्यात महत्वाचं आहे ही डीप स्लीप मध्ये जाईल आणि ती जे पूर्ण 3 स्टेजेस मधून गेली आहे त्याच्याबद्दल तिला भान राहणार नाही. तर इथे मदर विल बी अनअवेअर अबाउट व्हॉट एव्हर स्टेजेस शी हॅड गॉन थ्रू, ठीक आहे. तर सोबतच तिथे जर मदर जी आहे ती डीप स्लीप मध्ये गेल्यानंतर जर स्लीप मध्येच तिच्या ती उठायच्या पहिलेच जर तिथे पुन्हा कन्व्हल्जन्स येत असेल, ती मदर उठायच्या पहिलेच जर तिथे पुन्हा कन्व्हल्जन्स येत असेल तर त्याला आपण स्टेटस एक्लेम्प्टिकस सुद्धा म्हणतो, ठीक आहे. तर आता नेक्स्ट जे लेक्चर राहील यामध्ये आपण आतापर्यंत आपण पूर्ण जे हायपरटेन्शन डिसऑर्डर्स आहे आणि सोबतच एक्लेम्शिया सुद्धा बघितलं. आता कंबाईनली पूर्ण जेही प्री एक्लेम्शिया सोबतच एक्लेम्शिया, जेस्टेशनल हायपरटेन्शन, क्रोनिक हायपरटेन्शन म्हणा, सगळ्याची कंबाईन म्हणून जेही मेडिकल मॅनेजमेंट आणि जेही मॅनेजमेंट केलं जातं सोबतच नर्सिंग इंटरव्हेन्शन जे असते हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंबाईनली डिस्कस करू. ओके, थँक्यू सो मच.